आपल्या हातून घडणाऱ्या या 5 चुकामुळे घरात पैसा टिकत नाही. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पैसा कमवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो. पैसा घरात आल्यानंतर मात्र तो काही टिकत नाही. ही बाब खूप लोकांच्या बाबतीत घडून येते. परिणामी असे लोक ज्याचे स्वप्न श्रीमंत होण्याचे आहे, त्यांचे स्वप्नच बनून राहते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 चुकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या आपण करतो आणि या चुकामुळे आपण गरीब राहतो. या चुकामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. आपल्या घरात पैसा तर खूप येतो, मात्र फार कमी कालावधीत संपून जातो. अनावश्यक आणि पाशबळ अशा वस्तूवरती आपण खर्च करतो. अगदी आपल्याला नको असलेल्या वस्तूवर आपण पैसा खर्च होतो. परिणामी हातात पैसा राहत नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये त्या 5 चुका कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. माता लक्ष्मी अशा 5 गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण पैसे घेताना किंवा पैसे देताना नेहमी उजव्या हाताने घ्यावेत आणि द्यावेत. समोरच्या व्यक्तीला देखील उजव्या हातानेच देईल सांगावेत व आपण देखील उजव्या हातानेच द्यावेत. कधीही लक्ष्मी घेताना देताना आपण डाव्या हाताचा वापर करू नका. उजव्या हाताने केलेले व्यवहार हे शुभ असतात. हे व्यवहार नेहमी यशस्वी ठरतात. उजव्या हाताने केलेल्या व्यवहारामुळे आपल्याला नेहमी यश प्राप्त झालेले आहे. म्हणून धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार आपण उजव्या हातानेच पैसे घ्यावेत व पैसे द्यावेत. दुसरी गोष्ट म्हणजे पैसे मोजताना ते बोटांना थुंकी लावून मोजतात. खरं तर पैसे नीट मोजता यावेत यासाठी अशा प्रकारे आपण वागतो. मात्र पैसे हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे आणि ते थुंकी लावून पैसे मोजू नयेत. ते तसे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो. त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात. त्यामुळे आपण पाण्याचा वापर करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत. महाभारत असेल किंवा रामायण असेल इत्यादी सर्व धर्मग्रंथ वाचताना आपण पाणी उलटताना आपण धुंकीचा वापर करतो. बऱ्याच जणांना सवय असते. असे करू नका. अनेक मार्ग आहेत पाणी उलटण्याचे, म्हणून आपण हे टाळावे. अशुभ मानले जाते. धर्मग्रंथांना थुंकी लावणे हे साक्षात 33 कोटी देवांना लावल्यासारखे झाले, म्हणून आपण ही कटाक्षाने पाळावे. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे नखे कापण्याच्या बाबतीत. नखे आपण कोणत्या दिवशी कापावीत याबद्दल माहिती आपण आधीच्या सविस्तर माहिती दिली आहे. तर आपण शक्यतो इतर कोणत्याही दिवशी नखे कापा, मात्र रविवारी आपण आपल्या हातापायाचे नखे कापा. ज्या घरात रविवारी हातपायाचे नखे कापले जातात त्या घरात सदैव दरिद्र वास करते. माता लक्ष्मी त्या घरात वास करत नाही. बरेच जण नखे काढून झाल्यानंतर ती इकडे तिकडे फरशीवरतीच सांडतात. त्यामुळे देखील माता लक्ष्मी रुष्ट होते. आणि पाचवी गोष्ट आहे, जेव्हा आपल्या हातात कोणी मोठी रक्कम येईल तेव्हा आपण ती सर्वप्रथम देवासमोर ठेवावी. ज्या दिवशी ही रक्कम मिळवली आहे त्या दिवशी तुम्ही यातील एकही रुपया आपण खर्च करू नका. दुसऱ्या दिवशी या रकमेतील पैसे खर्च करू शकता. पण तर मित्रांनो, ह्या होत्या 5 चुका ज्या की बहुतांशी आपल्याकडून होतात व त्यामुळे घरातील लक्ष्मी काही टिकत नाही. पैसे घरात टिकत नाही. परिणामी दरिद्रता वास करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.